म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाच्या लॉटरीला भरघोस प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 1,27,000 अर्ज अनामत रकमेसह म्हाडाकडे प्राप्त झालेले आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्मच्या पैशांमधूनच म्हाडाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे। कारण की आम्ही जे फॉर्म भरत असतो त्याच्यामध्ये जी अनामत रक्कम भरतो तर ती आपल्याला परत येते जर घर नाही लागलं तर, परंतु जी वरचे 500 रुपये फॉर्मची फी असते ती परत येत नाही। आणि त्याच 500 रुपयांमधून म्हाडाला किती कोटी मिळालेत हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। आता मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये जागेच्या आणि घरांच्या किमती या गगनाला भिडल्यात। अशा परिस्थितीमध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंबियांना स्वतःचा हक्काचं घर घेता येत नाही, तर अशा नागरिकांसाठी म्हाडा ही एक आशेचा किरण असते। आता या लॉटरीच्या केवळ अर्ज विक्रीतूनच म्हाडा मालामाल झाली आहे। अर्ज विक्रीतून म्हाडाला कोट्यवधी रुपये मिळालेत। गेल्या 1.5 महिन्यामध्ये 1,27,000हून अधिक नागरिकांनी म्हाडाच्या घरांसाठी अनामत रकमेसह अर्ज भरलेत। प्रत्येक अर्जामागे म्हाडाला 500 रुपये मिळतात, म्हणजेच फक्त अर्जाच्या माध्यमातूनच म्हाडाला 6,35,00,000 रुपयांची कमाई झालेली आहे। आता म्हाडाच्या या लॉटरीसाठी अर्ज करायला 12 सप्टेंबर ही शेवटची डेडलाईन आहे आणि यामुळे अर्जदारांची संख्या आणखी वाढू शकते आणि म्हाडाच्या महसुलामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5,285 आणि 77 भूखंडांसाठी ही जाहिरात काढण्यात आली आहे। 14 जुलैपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेत। सुरुवातीला ह्याला कमी प्रतिसाद मिळत होता, म्हणून म्हाडानं 2दा मुदतवाढ दिली आहे आणि आता त्याला भरघोस प्रतिसाद मिळतोय। तुम्ही म्हाडाच्या या लॉटरीसाठी अर्ज केलाय का आणि तो कोणत्या घरासाठी केलाय ते मला कमेंट करून नक्की सांगा। ज्यांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। नमस्कार।